नमस्कार, मनीषास व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, उद्या नागपंचमीचा सण आहे आणि आपण सर्व छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा करतोच। तर पूर्ण भारतामध्ये हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। मला पण आहे ना पातोळ्या बनवायच्या होत्या, त्यासाठी मी खोबऱ्याची जी पाट आहे ती साळून कापा करून ठेवल्या आहेत आणि मला आता आईच्या मळ्यात जायचं आहे। तर मी इथे आईच्या मळ्यात आली आहे। तर पातोळ्यांसाठी ना जे तांदूळ म्हणजे लागतात, तांदळाचं पीठ, तर मी आईकडे ना गिरण आहे, तर इथून 3 किलोमीटरच आईचा मळा आहे आणि मला हळदीचे पानं पण घ्यायचे होते ज्यावर आपल्याला पातोळ्या थापाव्या लागतात। कांदे लसूण वर्षभरासाठी लागतं ना, तर ते काढून असं या पद्धतीने टांगून ठेवलेलं आहे हवेशीर। तर लसूण पण पोकळ पडत नाही असा टांगून ठेवल्यामुळं, आणि कांदे पण सडत नाही, काहीच नाही, एकदम छान राहतात वर्षभर। तर तिचं दरवर्षीचं हे काम ठरलेलं असतं। काय हो, केळ आहे का? कधी काढली पण खूप एकखटी सोबत पिकत आहे ना सगळे। इकडं काय चाललंय घरट्यात? बांधकाम चालू आहे। विहीर तर फुल भरली हो, बापरे। ती पण सुगरण आली आता। या पावसा पाण्याच्या लपती नाही का? तर पातोळ्या बनवण्यासाठी ना मला पातोळ्या बनवायच्या होत्या उद्या। तर त्यासाठी जे तांदळाचं पीठ आहे ते लागतं। तर मी तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर वाळवले होते। गिरण आहे ना, तर मला गिरणीतून पीठ पण दळून घ्यायचं होतं। तर आई आहे ना पीठ दळत होती, तोपर्यंत मी हळदीची पानं आणायला आले। तर इथेच रेल्वेच्या कडेलाच त्यांचा मळा आहे। तर हे बघा, जाता जाता इथे बघा हे मोठं चेरीचं झाड आहे आणि त्या झाडाला आता खूप साऱ्या चेरी लागलेल्या आहेत। खाली असा पूर्ण सडा पडलेला आहे, लाल बुंदा अशा चेरी आहेत छान, पण त्यांना थोडीशी अशी आंबट गोड चव असते, एकदम मस्त लागतात चवीला। तर मला थोड्याशा चेरी पण काढायच्या होत्या, त्यामुळे मी ना टोपली पण घेऊन आली होती सोबत एक, आणि थोड्याशा चेरी काढल्या मी। तर पातोळ्यांसाठी मला हळदीची पानं पाहिजे होते ना, तर मी पानं पण काढले आणि मला थोडी हळद पण घ्यायची होती। आता हे वातावरण असे ना, त्यामुळं सर्दी खोकला मुलांना, तर आई म्हणे की हळद पण काढून नाही, थोडी ओली हळदीचा आहे ना काढा, मुलांना लगेच फरक पडतो सर्दी खोकल्याला। तर मी थोडीशी हळद पण खणून काढली आणि पानं पण घेतले। तर तशीच पुढे चालत आली मी। तर त्यांच्या तिथे आहे ना करवंदाचं झाड आहे, मला करवंदाचं लोणचं पण बनवायचं होतं। तर हे बघा खूप सारे करवंद त्याला लागलेले आहेत सध्या। तर अजून काही पिकतायत, काही कच्चे आहेत आणि काही असे पिकण्यावर आलेत। हे बघा, हे असे जे काळे व्हायला लागले आहेत ना, म्हणजे पिकू राहिले आहेत, आणि काही ना अजून असे व्हाईटच आहेत। तर ते मला व्हाईट निवडून आहे ना लोणच्यासाठी घ्यायचे होते। तर करवंदाचं लोणचं पण खूप छान लागतं। तर करवंदाच्या लोणच्याची जी रेसिपी आहे ना, ती पुढील एखाद्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल, कारण आता करवंदाची पण रेसिपी जर या ब्लॉगमध्ये मी दाखवली ना, तर हा ब्लॉग खूप मोठा होईल। तर इथं वडिलांचं फळ भरायचं काम चाललंय। त्यांना मी आल्यानंतर आहे ना काय देऊन काय नाही नातवांसाठी असं होतं। तर खरंच आई वडिलांचा जीव खूप वेडा असतो ना। तर
तर घरी आल्यानंतर आहे ना सर्व काही मी धुवून व्यवस्थित असं सुकवून ठेवलं. नागपंचमीच्या दिवशी काही कापत नाही म्हणून मी आदल्या दिवशीच आहे ना हळदीची पानं कापून वगैरे सर्व तयारी करून ठेवली. असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी ना काली या नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या नदीतून आहे ना सुरक्षित बाहेर आले आणि म्हणून तो दिवस नागपंचमीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर नागाला आपण शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत, परंतु त्यात सत्तेश्वरी देवीची पण एक कथा आहे पुरातनात सांगितलेली. तर सत्तेश्वरीला आहे ना एक भाऊ होता आणि सत्तेश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी ना या सत्तेश्वराचा अचानक मृत्यू होतो आणि त्यामुळे ना भावाच्या विरहाने ती खूप अशी दुःखी होते. ती अन्नाचा पण त्याग करते आणि मग त्यानंतर तिला आहे ना सत्तेश्वर नावाच्या रूपामध्ये ना एक साप दिसतो किंवा नाग दिसतो आणि त्या नागालाच ती ना आपला भाऊ मानायला लागते. तर तेव्हापासून ती नागाची पूजा करू लागते आणि त्यामुळे ती पूजा बघून आहे ना नागदेवता आहे ना तिच्यावरती खूप प्रसन्न होते असं म्हणतात. व जी स्त्री आहे ना माझी भाऊ म्हणून पूजा करेल ना तिचा आणि तिच्या भावाचं मी रक्षण करेल असं नागदेवता वचन देते. तेव्हापासून आहे ना स्त्रिया नागदेवतेची पूजा करतात असं म्हणतात. तर नागदेवतेच्या प्रतिमेचं पूजन करून आहे ना आपण त्याला दूध, लाया, फुटाणे, साखर असा नैवेद्य दाखवतो. आघाड्याच्या पानांची माळ प्रतिमेला घातली जाते. त्यानंतर वारुळाचं पूजन केलं जातं. तर उकडीच्या पुरणाचे दिंड बनवले जातात ह्या दिवशी किंवा ह्या दिवशी तवा ठेवत नाही गॅसवर म्हणून आपण उकडीचे पदार्थ करतो. तर वेळीने चिरत नाही म्हणून मी देखील आहे ना सकाळी पातोळ्या बनवल्या. तर हळदीच्या पानावर आहे ना ह्या पातोळ्या बनवल्या जातात. जर हळदीची पानं नसेल ना तर आपली जी केळीची पानं आहेत ना त्यावर पण बनवल्या जातात किंवा अशा नुसत्या पण बनवल्या जातात. तर सणावाराच्या निमित्ताने ना आपण हे छोटे मोठे पदार्थांचे प्रयोग आहे ना घरामध्ये करायला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर पातोळी ना हा कोकणातला पदार्थ आहे, परंतु नागपंचमीच्या दिवशी ना तो घरोघरी म्हणजे कोकणात बनवतात. तर म्हटलं ह्या नागपंचमीला आहे ना मी पण पातोळ्याच बनवायचं ठरवलं होतं. तर ह्या सर्व गोष्टी ना आपल्या मनावर असतात. हा सर्व मनाचा खेळ आहे. जितकं आपण पाळू, मानू, साजरं करू तितका म्हणजे त्या दिवसाचा, त्या सणाचा आनंद आपल्याला घेता येतो किंवा आपण तो सण आहे ना आनंदाने जगतो, तो क्षण आनंदाने जगतो, तो दिवस आनंदाने जगतो. त्यानिमित्ताने तो पदार्थ आपण घरात शिजवतो, बाळगोपाळांना, थोऱ्या मोठ्यांना तो खाऊ घालतो. त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो काहीतरी वेगळाच असतो. नाग ह्या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना आहे ना समाजामध्ये रुजवण्यासाठी हा सण पाळल्या जाण्याची परंपरा आहे. तर नागपंचमीला भावासाठी उपवास बहिणी धरतात. आपला भाऊ संकटामधून तारला जाओ असं उपवासामागील हेतू असतो. त्याचबरोबर आहे ना पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी ना सापांचं, नागांचं रक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच मैत्रिणींनो, समाज प्रबोधनासाठी ना नागपंचमीचा जो सण आहे हा एक प्रभावी माध्यम म्हणून आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. जे महत्त्व आहे हे समाजाला कळावे हा यामागील हेतू असतो. तर हा माहेर वाशिनींचा सण म्हणून ओळखला जातो. ह्या दिवशी ना भाऊ बहिणीला सणाला घेऊन येतो, झोके बांधले जातात, पारंपरिक गाणे म्हणून झोके खेळले जातात. महाराष्ट्रात काही खेड्यांमध्ये ना अजून पण आवर्जून गावाच्या चौकात, माळ रानांमध्ये, मोठ्या मोठ्या झाडांना आहे ना झोके बांधून माहेरवाशिनी सर्वजणी एकत्र येऊन झोके खेळतात व आनंदाने ना हा सण साजरा करतात. तर गाणे पण म्हणतात, नागपंचमीचा सण, नागपंचमीचा सण, आधी जाऊ वारुळाला मग झोका खेळावया, मग झोका खेळावया, हे गाणे आम्ही लहानपणी म्हणायचो. तर तुमच्याशी बोलता बोलता माझं पातोळ्याचे जे सारण आहे ते पण तयार झालं. तर सारण आहे ना पूर्ण थंड होऊ दिलं ना की मगच भरायचं. तर हे बघा आता मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धीच वाटी पाणी घेतलं आहे. अर्धी वाटीला थोडंसं वरती घेतलं आहे पाणी. कधी कधी ना तांदळांमध्ये पण व्हेरिएशन असतं, म्हणजे काही तांदूळ आहे ना हे जास्त फुगतात, काही कमी फुगतात, नवीन जुने असं. तर मी हे रेशनचेच तांदूळ घेतलेले आहे. तर तेच दळून आणले होते मी. तर पाण्यामध्ये ना म्हणजे मी थोडंसं साजूक तूप आणि 2 चिमूट मीठ टाकलं आहे, 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे. तर पाण्याला छान उकळी आली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केली आणि जे अर्धी वाटी जे पीठ आहे ते मी यामध्ये आता ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर मिक्स केल्यानंतर आहे ना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद करायची किंवा कमी करायची आणि त्यावर झाकण ठेवून आहे ना 5 मिनटं आहे ना हे वाफी भरू द्यायचं, वाफ काढून घ्यायची, छान वाफ होऊ द्यायचं ते 5 मिनटं.
5 मिनिटे वाफू दिल्यानंतर आहे ना मी पीठ असं ताटामध्ये काढून घेतलं। पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं किंवा गरम असतानाच आहे ना आपल्याला असं वाटीने ना व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे छान मऊसूत पातोळ्या बनवायला आपल्याला सोप्या जातात। आणि थोडंसं हाताला सोसवल इतकं थंड झालं की लगेच हाताने ना असं हे बघा या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं। तर मऊसर गोळ्या झाल्यानंतर आहे ना त्याच्या अशा एकसारख्या लाट्या पाडून घ्यायच्या। तर साधारणपणे ना अर्धी वाटी पिठामध्ये ना 5 ते 6 पातोळ्या बनवून तयार होतात। तर पेड्याच्या आकाराच्या मी अशा लाट्या अगोदर बनवून घेतल्या। त्यानंतर हळदीच्या पानाला आहे ना थोडंसं साजूक तूप लावून घेतलं, हाताला पण बोटांना थोडंसं तूप म्हणजे लावून घ्यायचं, म्हणजे मग ते चिटकत नाही। तर तुम्हाला वाटलं ना हा गोळा असा थोडासा घट्ट वाटतोय किंवा थापायला थोडा जड जातोय, तर त्यात आहे ना थोडंसं पाणी मिक्स करून पण आपण पुन्हा तो मऊ असा करू शकतो। आणि नाही जर थापायला जर जास्त जर वाटलं ना तुम्हाला पीठ असं रबरासारखं, तर काय करायचं, सरळ लाटण्याने पण लाटायचं, अजिबात चिटकत नाही। लाटण्याला किंचितसं तुपाचा हात लावायचा आणि लाटून घ्यायच्या, भरभर लाटल्या जातात। तर या पद्धतीने एकसारखं असं सारण आहे ना आतमध्ये भरून घ्यायचं। तर मी असं एकसारखं सारण भरून घेतलं। तर खूप उकडल्यानंतर आहे ना हे सारण आहे ना असं मस्त होतं, एकदम असं ओलसर दाताखाली ना खूप भारी लागतं। तर मी नंतर अशा लाटण्याने भरभर लाटून घेतल्या, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा मस्त एकसारखे पानं लाटून घ्यायचे। म्हणजे ना जेव्हा आपण उकडतो ना तेव्हा ते जे सारण आहे ना ट्रान्सपरंट एकदम पातळ असं छान दिसतं, किंवा खायला पण आहे ना आपल्याला ते जाड जाड लागत नाही, एकदम पातळ पान लाटलं ना की छान लागतात। तर या पद्धतीने मी असं सारण भरून आहे ना दुमडून घेतलं आणि त्यावर आहे ना पुन्हा पान आडवं पाडायचं आणि पानाच्या ज्या शिरा आहे ना त्या अशा पानावर त्या जे पातोळी त्याच्यावर वाटतात, खूप छान वाटतं ते। तर इथं मोदक पात्र घेतलं आहे मी आणि त्यामध्ये ना पाणी उकळत ठेवलं होतं अगोदरच। तर मोदक पात्राला जे वाफवायचं आहे ना आपलं मोदक बनवायचं जी जाळी आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलं मी आणि सर्व जे पातोळ्या बनवलेल्या होत्या त्या उभ्या आडव्या अशा या पद्धतीने त्यावर रचल्या। तर पाण्याला आहे ना वाफ यायला लागली होती आणि झाकण ठेवून दिलं। तर 15 मिनिटे आहे ना झाकण ठेवून आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। तर 15 मिनिटं झाले, मी गॅसची फ्लेम बंद केली आणि बघा आता मस्त अशा या आपल्या पातोळ्या तयार आहेत खाण्यासाठी। तर खूप भारी झालं आहे, कृष्णशोनला पण खूप आवडतात। तर आम्ही गणपती बसले ना तेव्हा पण बनवतो, असं सणवार आम्हाला निमित्तच लागतं आणि आम्ही ना ह्या पातोळ्या बनवून खातो। तुम्ही पण बनवा, खूप छान लागतात। हळदीचे पानं नसतील ना तर केळीच्या पानात पण बनवतात, मस्तच लागतात। आणि त्यावर आहे ना वरतून साजूक तुपाची धार टाकायची आणि मग खायच्या। हळदीच्या पानाच्या रेषा आहे ना त्यावर वाटल्या आहे बघा, आणि त्याचा असा थोडासा आहे ना असा सौम्य असा स्मेल आहे ना हळदीच्या पानांचा त्या पातोळ्यांना येतो आणि भारी लागतात। तूप टाकून तर एकदम भारी। माझा उपवास होता पण मी तुम्हाला दाखवते। तर कृष्णशोन आता यावर मस्त ताव मारतील। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि माझ्यासोबत जोडून राहता येईल। तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत। धन्यवाद अँड बाय बाय।